माई, तुम्ही हे सगळं का केलं हे मला माहित नाही, पण जितकं मी तुम्हाला ओळखते त्यावरून एवढं तर नक्कीच आहे की ह्या सगळ्याच्या मागे तुमचा काहीतरी स्वार्थ असणार. त्याशिवाय तुम्ही माझ्या बाजूने उभ्या नाही राहणार. माझी फसवणूक का केलीस भैरवी? मी विश्वास ठेवला तुझ्यावर. तू काय म्हणालेलीस मला की ऐश्वर्या तुला हवं ते मिळवून देईन मी. मग असा धोका का केलास माझ्यासोबत? का खंजीर खुपसलास? आपलं ध्येय एकच होतं ना, आपलं टार्गेट एक होतं. मग का केलं? ऐश्वर्या, जसं राजकारणात कोणी कुणाचं मित्र नसतं ना, तसंच आहे. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आता लव्ह तर आपल्यात कधीच नव्हतं आणि वॉर तू सुरू केलास आपल्यात. माझं हे जे सत्य सगळ्या जगासमोर आलं ना, त्यात तूही भागीदार होतीस. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत हे केलंय ना, त्यांचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. म्हटलं सुरुवात तुझ्यापासूनच करावी. आणि तू कधी माझी मैत्रीण होतीस ग? या घराचं तू काय केलंस ते बघितलं ना मी. घरच्यांचं सोड, तू तर माझ्याही वाईटावर टपलेली होतीस. तुला काय वाटलं मी विसरून जाईन? मग तुझ्यासारख्या विषारी नागिणीला मी माझ्या उशाशी कसं ठेवलं असतं ग? म्हणून मला हे करावं लागलं. आणि याचा मला अजून एक फायदा झाला. तुझा हा चेहरा तुझ्या घरच्यांसमोर आणून आता यांचा थोडा तरी का होईना, पण मी विश्वास कमावलाय. आणि विश्वासघात करण्यासाठी विश्वास कमावणं खूप महत्वाचं असतं, हो की नाही? हॅपी जर्नी ऐश्वर्या.